सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपुरात पायी फिरून वारीच्या कामाचा आढावा घेतलाय। तसंच विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दर्शन रांगेतून दर्शन घेतलेल्या भाविकांचे आभार मानले। दरम्यान आशीर्वाद यांनी प्रशासनाच्या कामाचं कौतुक केलं। रत्नागिरीमधील रघुवीर घाटात दरड कोसळल्यानं महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली आणि यामुळे जवळपास 37 गावांचा संपर्क तुटला। दरम्यान संबंधित प्रशासनाकडून दरड हटवण्यात आली। परभणीच्या गंगाखेडमधील केरवाडी ते शिरपूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे, पण प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अभियंत्यांनी दिलेल्या आदेशाला कंत्राटदारांनी दुर्लक्ष केलं। यामुळे गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावर प्रवास करावा लागतो। परभणीच्या सेलू शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील शौचालय अस्वच्छ आहेत, त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी अनोखं आंदोलन केलं। नागरिकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर बेशर्माची झाडं लावून पालिकेचा निषेध केला। अहिल्यानगरमधील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयासमोर विद्यार्थी आणि पालकांनी धरणं आंदोलन केलं। लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेतील मुख्याध्यापकाची बदली झाली। दरम्यान मुख्याध्यापकाची बदली तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन केलं। कोल्हापुरातील काँग्रेसचे नेते माजी आमदार मालोजी राजे छत्रपती यांचा फोटो शिवसेना नेत्यांसोबत दिसून आला। मालोजी राजे छत्रपतींचा उद्या वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं कोल्हापुरातील दसरा चौकात लावलेल्या बॅनरवर शिवसेनेत प्रवेश केलेल्या शारंगधर देशमुख यांच्यासोबत मालोजी राजेंचा फोटो झळकलाय, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। चंद्रपूर शहरातील वादग्रस्त भिंतींचा मुद्दा विधिमंडळात गाजला। पवन सराफ यांच्या आलिशान घराच्या सुरक्षेसाठी सरकारी निधीचा वापर करण्यात आला। त्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी 1 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला, असा आरोप सुधीर मुनगंटीवार आणि विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। याबाबत चौकशी केली जाणार असल्याचं उत्तर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सभागृहात दिलेलं आहे। गडचिरोलीतील चामोर्शी महामार्गाची दुरावस्था झाली आहे। या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं या खड्ड्यांमध्ये पाणी साचतंय, त्यामुळे या महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अमानी ते करंजी मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले असून काही ठिकाणी चिखलाचं साम्राज्य पसरलंय। यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून ग्रामस्थांनी तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे। नंदुरबारमधील शहादा बस स्थानकाची दुरवस्था झाली आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले। या खड्ड्यांमध्ये पाणी साचतंय, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। त्यासाठी जिल्हा प्रशासनानं तातडीनं बस आगाराची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांनी केली। खासदार संदीपान बुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन प्रकरणी ड्रायव्हर जावेद शेखची कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान पुढील चौकशीसाठी जावेद शेखनं 5 दिवसांचा अवधी मागितलाय। तब्येत ठीक नसल्याचं कारण देत जावेद शेखनं 5 दिवसांचा वेळ मागितलाय। त्यासाठी एका खासगी रुग्णालयाचं पत्र त्यानं पोलिसांना दिलंय। रमाई आवास योजनेत गरजूंना डावलल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय। बनावट लाभार्थींच्या नावानं निधी वाटप केल्याचंही जलील यांनी स्पष्ट केलंय। प्रत्येक योजनेतील 1.5 लाख रुपये अधिकारी स्वतःकडे ठेवून केवळ 1 लाख रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना दिला जात असल्याचं जलील यांनी मनपाला दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। चंद्रपुरातील माजरी रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना टळली आहे। माजरी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळाचा एक भाग तुटलेला आढळलाय। यावेळी गँगमनला हे लक्षात येतात त्यानं तात्काळ रेड फ्लॅग लावून येणाऱ्या राप्तीसागर एक्सप्रेसला थांबवल्यानं दुर्घटना टळली आहे। किरकोळ कारणावरून धक्का लागल्यानं आरोपी सागर झेंडेनं हातातील बिअरची बॉटल फिर्यादीच्या डोक्यात मारून यावेळी गंभीर जखमी करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। या गुन्हेगाराची मस्ती बीड पोलिसांनी उतरवली तर आरोपी सागर झेंडेला पोलिसांनी अटक करत शहरातून फिरवलेलं आहे। भंडारातील अर्बन बँकेचे एटीएम फोडून चोरट्यानं चोरी केली होती। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। मोहम्मद अर्शद असं या आरोपीचं नाव आहे। राज्यातील महिला अत्याचाराशी संबंधित 80,000हून अधिक खटले जिल्हा न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत। मुलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमधील 64,574 खटल्यांची सुनावणी अतिशय संथ आहे। हे खटले निकाली काढण्यात सरकारचं उदासीन धोरण कारणीभूत असल्याची माहिती मिळते। जळगावच्या भुसावळमध्ये तापी नदीचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। भाविकांनी तापी नदीची महाआरती करून तापी नदीला साडी ओटी अर्पण केली। आषाढ शुद्ध सप्तमीला तापी नदीचा प्रगट दिन असल्यानं हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। वाशिमच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे सोयाबीन, तूर, उडीद, मूग यांसारख्या खरीप पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे प्रशासनानं नुकसानग्रस्त भागांची तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली।
धुळ्यातील अनेक भागांमध्ये अद्याप मुसळधार पाऊस पडलेला नाही। या परिस्थितीमध्ये पिकांवर रोगराईचं संकट वाढलंय, त्यामुळे शेतकरी चिंतेत आले असून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। नाशिकच्या मनमाडमध्ये रेल्वेची मोराला धडक लागली, त्यामुळे मोराचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे प्राणी मित्रांनी हळहळ व्यक्त केली आहे। उत्तर प्रदेशातील 4 तरुण भारताच्या भ्रमंतीवर निघालेत। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हे तरुण जळगावमध्ये दाखल झालेत। आतापर्यंत या तरुणांनी 600 जिल्ह्यांना भेट दिली, यातून ते जल, जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी प्रयत्न करतात।